एकेकाळी दूरच्या एका देशात एक आळशी तरुणी राहत होती. एके दिवशी गावकऱ्यांनी आळशी मुलीला पिके गोळा करण्यासाठी मदत मागितली. आता आमच्याने हे काही होत नाहीये, कृपया आम्हाला थोडी मदत करा. आळशी मुलीने बागेकडे पाहिलं आणि म्हणाली, हो, मी मदत करू शकत नाही, माझी नखं तुटतील. ती हळूहळू शेतापासून दूर गेली, जेणेकरून कोणीही तिला मदत मागू नये. पण ती इतकी चालली की ती कधी बर्फाच्या किल्ल्यासमोर आली, तिला कळलं देखील नाही. अरे, हा किल्ला आहे का? हा स्नो क्वीनचा प्रसिद्ध राजवाडा आहे का? उत्सुकतेपोटी आळशी मुलीने बर्फाचा दरवाजा उघडला आणि आत शिरली. जेव्हा तिने किल्ल्यातील थंडी पाहिली तेव्हा तिच्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही. येथे राहणं कसं शक्य आहे? तेवढ्यात स्नो क्वीनला ती आळशी मुलगी दिसली, जी तिच्या परवानगीशिवाय तिच्या किल्ल्यात घुसली होती. ती इतकी रागावली की ती म्हणाली, तू परवानगीशिवाय इथे घुसलीस, तू आता माझी कैदी आहेस. मी तुला दिलेली कामं पूर्ण केली तरच तुला सोडेन. आणि तिने तिला वाड्यात कैद केलं. राणीने दिलेलं पहिलं काम म्हणजे किल्ल्यातील बर्फांचे रस्ते साफ करणे. वाड्यातून सुटण्यासाठी आळशी मुलीने अनेक दिवस हातांनी बर्फ वाहून रस्ते साफ केले. पण ती राणीला हसवू शकली नाही. दुसरं काम म्हणजे गोठलेल्या तलावातून पाणी काढणे. आळशी मुलीने दगडांनी बर्फ फोडून पाणी काढण्यात यश मिळवलं. पुन्हा राणीने आळशी मुलीच्या चेहऱ्याकडे पाहिलंही नाही. शेवटचं काम म्हणजे किल्ल्याच्या प्रचंड ग्रंथालयात पुस्तके व्यवस्थित करणे. मी ही सर्व पुस्तके कशी व्यवस्थित करू शकेन? आळशी मुलगी धीराने पुस्तके ठेवत असे. प्रत्येक वेळी ती शेल्फ पूर्ण करत असे तेव्हा तिला बरे वाटायचे. ती आता राजवाडा सोडू शकते. अचानक तिला धुळीने माखलेल्या शेल्फमध्ये एक बर्फाचा घोडा दिसला. ती मूर्ती खूप दुःखी दिसत होती. आळशी मुलीने विचार केला, ही मूर्ती राणीचा हरवलेला मित्र असावा. कदाचित हेच तिच्या दुःखाचं कारण असेल. शेल्फवरील पुस्तकांमधून तिने जुन्या दंतकथा आणि जादूबद्दल सांगणारे पुस्तक घेतले. तिने पुस्तकात वाचलं की बर्फाच्या मूर्तींना जिवंत करण्यासाठी प्रेम, संयम आणि धैर्य आवश्यक आहे. आळशी मुलीने तिचे धैर्य एकवटलं आणि विधी करण्याचा निर्णय घेतला. राजवाड्याच्या आत स्फटिकांनी भरलेली एक बाग होती. या बागेत एक बर्फाचा रस्ता होता, ज्यातून फक्त सर्वात धाडसीच जाऊ शकत होता. आळशी मुलगी मोठ्या बर्फाच्या स्फटिकांमध्ये काळजीपूर्वक हालचाल करत होती. तसेही ती कोणत्याही क्षणी बर्फाच्या मूर्तीत बदलू शकत होती. उतार्याच्या शेवटी तिला पौराणिक बर्फाचं फूल दिसलं. तिने धैर्याने फूल तोडलं. राजवाड्याच्या सर्वात उंच बुरुजावर जाण्यासाठी ती थंड पायऱ्या चढून वर पोहोचली. तिथे तिला सूर्याच्या पहिल्याच किरणांनी भरलेला एक छोटासा भाग दिसला. तिने पुतळ्यावर बर्फाचे फूल ठेवले आणि प्रेमाच्या शुभेच्छा दिल्या. अचानक पुतळा थरथर कापू लागला आणि बर्फाचे स्फटिक चमकू लागले आणि विरघळू लागले. मला विश्वासच बसत नाहीये, हे सगळं घडतंय. ती मूर्ती शेवटी आळशी मुलीसमोर एका सुंदर घोड्याच्या रूपात उभी राहिली. घोडा राणीच्या खोलीकडे चालत गेला. जेव्हा राणीने पाहिलं की तिचा हरवलेला मित्र परत आला आहे, तेव्हा तिला तिचे अश्रू आवरता आले नाहीत. तिचे बर्फाळ हृदय पूर्णपणे मऊ झाले. हा माझा जुना मित्र आहे, हे तू कसं केलंस? फक्त प्रेम, संयम आणि धैर्याने. राणीने आळशी मुलीला सांगितलं की ती आता जाऊ शकते. तिच्या गावी परतताना आळशी मुलीला जाणवलं की तिचा आळस दूर झालाय. त्या दिवसापासून आळशी मुलगी सर्वांना मदत करू लागली. अशा प्रकारे दूरच्या भूमीची परीकथा संपली. मैत्री आणि कठोर परिश्रमांनी.